श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनल मध्ये स्वागत आहे. तुमचा हा आजचा दिवस सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाओ अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. गुरु पौर्णिमा हा गुरूंच्या कृपेसाठी अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस मानला जातो. या दिवशी घरच्या घरी गुरुपद कसे घ्यावे, कोणता मंत्र म्हणावा, तसेच पूजा कशी करावी आणि गुरु कृपा प्राप्त करण्यासाठी कोणती सोपी पद्धत आहे, हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि स्वामी कृपा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच माझे जे नवनवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल. तर व्हिडिओला सुरुवात करूया. शास्त्रानुसार जात, धर्म, वय, स्त्री पुरुष असा कोणताही भेद नाही. ज्याच्या मनात श्रद्धा, भक्ती, सदाचार आणि ईश्वरप्राप्तीची तळमळ आहे तो कोणताही भक्त श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुपद स्वीकारू शकतो. परब्रह्म गुरु हे निराकार असले तरी देहधारी सद्गुरू हा त्या गुरुतत्वाचा सजीव दुवा असतो. शास्त्रात ज्ञान, साधना, मंत्रदीक्षा आणि शंका निरसनासाठी सद्गुरूचे महत्त्व सांगितले आहे. योग्य, शास्त्रसंपन्न, निष्काम आणि आचरणशील गुरु लाभल्यास साधना ही अधिक वेगाने पुढे जात असते. तर ही मंत्रदीक्षा आपण का घ्यायची, त्याचं काय महत्त्व आहे? कानात दिलेला हा मंत्र केवळ हा शब्द नसतो, तर तो गुरुकृपा, चैतन्य आणि साधनेचा प्रारंभ असतो. योग्य मंत्रदीक्षेमुळे मन स्थिर होते, साधनेत सातत्य येते आणि मंत्रजप अधिक फलदायी होतो. मात्र मंत्रदीक्षा नेहमी पात्र आणि परंपरागत सद्गुरूकडूनच घ्यावी. गुरु पौर्णिमेला हे आपण जिवंत गुरूंचे पाद्यपूजन का करायचे, याचं काय महत्त्व आहे? तर जिवंत गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि आपल्यातील अहंकाराचा त्याग करण्यासाठी आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाची प्राप्ती व्हावी म्हणून पाद्यपूजन केले जाते. चरणपूजन म्हणजे व्यक्तिपूजन असून गुरुतत्व, ज्ञान आणि परमेश्वरांनी दिलेल्या मार्गदर्शनाचा सन्मान आहे. अशा प्रकारे आपल्याला जिवंत गुरुचे आपल्याला पाद्यपूजन करायचे असते आणि त्याचा अर्थ आहे. तर गुरुपौर्णिमेचा खरा संकल्प काय असतो? तर काय आहे गुरुपौर्णिमेचा खरा संकल्प? गुरुपौर्णिमेला केवळ पूजा करून थांबू नये, तर त्या दिवसापासून म्हणजे ज्या दिवशी आपण दीक्षा घेतो, गुरुपद स्वीकारतो, गुरुपद देतो आपल्या गुरूंना, त्या दिवसापासून तर पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत काय करायचं आहे? दररोज नामस्मरण करायचं आहे. ज्या गुरूंना आपण गुरुपद देणार आहे तर त्या गुरूंचं नामस्मरण आपल्याला रोज करायचं आहे. गुरुचरित्र किंवा एखादा ग्रंथ, कोणताही ग्रंथ घ्या तुम्ही, तर त्याचं आपल्याला वाचन करायचं आहे. तसेच आई वडील, गुरु आणि देव यांचा आपल्याला नेहमी आदर करायचा आहे. सत्य, संयम आणि सदाचाराचे पालन करायचे आहे. शक्य तितकी दान करायचं आहे, आपल्याला सेवा करायची आहे आणि अन्नदान करायचं आहे. आणि आपल्या गुरूंनी जे आपल्याला सांगितलेलं आहे त्या मार्गावर आपल्याला सतत चालण्याचा प्रयत्न करायचा आहे. गुरुपद म्हणजे स्वीकारणं म्हणजे फक्त एक विधी नाही, तर एक संपूर्ण जीवन गुरुकृपेच्या मार्गाला अर्पण करण्याचा हा दृढ संकल्प असतो. गुरुपौर्णिमा हा दिवस केवळ उत्सव नसून हा गुरुतत्वाशी नाते दृढ करण्याचा आणि आत्मिक प्रगतीचा संकल्प करण्याचा दिवस आहे. शास्त्रात म्हटले आहे, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणजेच गुरु हे साक्षात परब्रह्माचे स्वरूप आहेत. सर्वप्रथम स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा. जर जमले तर पिवळं वस्त्र नक्की घाला किंवा पांढरं वस्त्र नक्की घाला. देवघरात श्री दत्तात्रय किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल किंवा आपल्या सद्गुरूंच्या प्रतिमेसमोर दीप व अगरबत्ती लावा आणि मनोभावे नमस्कार करून आता पुढच्या विधीला आपल्याला सुरुवात करायची आहे. गुरुपद घेताना आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे? महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे.
तर अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः शुद्धोदक स्नान समर्पयामी असं म्हणायचं आहे आणि पाणी घालायचं आहे. असं शुद्ध पाणी सुरुवात करायची आहे. त्यानंतर काय करायचं आहे, सुगंधित पाणी व्हायचं आहे. सुगंधित पाण्यामध्ये तुम्हाला गुलाबजल घ्यायचं आहे. गुलाबजलामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे आणि थोडंसं गंगाजलही टाकायचं आहे. असं पाणी मिक्स करून तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांवर परत हे पाणी ओतायचं आहे. त्याचा शुद्धोदक स्नान घालायचं आहे. महाराजांना सुगंध पाण्याचं स्नान घालायचं आहे. तर ते स्नान घालताना म्हणायचं आहे, श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः सुगंधित स्नानम समर्पयामी. त्यानंतरून पुन्हा शुद्धोदक पाणी व्हायचं आहे. श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः शुद्धोदक स्नान समर्पयामी. म्हणजे हे स्नान घालताना तुम्हाला जर 1 वेळेस किंवा 16 वेळेस पुरुष सूक्त किंवा स्त्री सूक्त जर घेता आलं किंवा दोन्हीही घ्यायचं आहे. जर 16 वेळेस घेता आलं तर खूपच छान आहे, तर 16 वेळेस घ्या. नाहीतर 1 वेळेस पुरुष सूक्त घ्या आणि 1 वेळेस स्त्री सूक्त घ्या. आणि आपल्याला कंटिन्यू स्वामी महाराजांवर पाण्याचा जलाभिषेक करायचा आहे. त्यानंतरून महाराजांना स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर महाराजांना गंध लावायचा आहे. गंध लावताना म्हणायचं आहे, श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः गंधम समर्पयामी. त्यानंतरून महाराजांना त्यांच्या स्थानावर विराजित करायचं आहे. त्यानंतर महाराज फुलं व्हायची आहे, फुलं अर्पण करायची आहे. तर श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः ऋतुकालात भवम पुष्पम समर्पयामी. अशा प्रकारे तुम्हाला पुष्प महाराजांना शक्यतो पिवळ्या रंगाचं पुष्प तुम्हाला महाराजांना व्हायचं आहे. त्यानंतर महाराजांचं चरण तीर्थ घ्यायचं आहे आणि चरण तीर्थ घेताना म्हणजेच गुरुपद स्वामी महाराजांना देताना तर हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थम जठरे धारायामहम शिरसा धारायामहम. हा मंत्र तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांना म्हणायचा आहे. त्यानंतरून तुम्हाला मनापासून विनंती करायची आहे, हे श्री स्वामी समर्थ महाराज, आजच्या या गुरुपौर्णिमेपासून पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत आपण माझे गुरुपद स्वीकारावे. तुम्हीच माझे गुरु, सद्गुरू, परमगुरू, परात्पर गुरु आणि गुरुतत्व आहात. आजपासून माझा योगक्षेम चालविण्याची जबाबदारी तुमची आहे. गुरुदक्षिणा म्हणून मी आपली सेवा करेन, भक्ती करेन, नामस्मरण, सदाचार आणि आज्ञापालन करेन. माझ्या हातून धर्मकार्य घडू दे. माझ्या अहंकाराचा नाश करून सदसद विवेकबुद्धी आणि भक्ती प्रदान करा. अशा प्रकारे तुम्हाला घरच्या घरी गुरुपद देताना स्वामी महाराजांना हा मंत्र म्हणायचा आहे आणि अशी विनंती करायची आहे. जर तुम्हाला केंद्रामध्ये जाणं शक्य असेल तर तुम्ही केंद्रामध्ये जा. तिथं स्वामी महाराजांना किंवा मंदिरात जाऊन दत्त महाराजांना तुम्हाला गुरुपद द्यायचं आहे. केंद्रात किंवा मंदिरात जाताना तुम्हाला हातामध्ये एक नारळ, एक पुष्प म्हणजेच एक गुलाबाचं फूल किंवा चाफ्याचं फूल जर तुम्हाला अवेलेबल झालं कुठे, तर तुम्ही चाफ्याचं पिवळं फूल किंवा आपलं झेंडूचे फुलं जरी असले तरी चालेल आणि खडीसाखर आणि अगरबत्तीचा पुडा घेऊन जायचा आहे केंद्रामध्ये किंवा मंदिरामध्ये. तिथं गेल्यावर स्वामी महाराजांसमोर स्वामी महाराजांना किंवा दत्त महाराजांना मुजरा करायचा आहे, नमस्कार घालायचा आहे आणि हातामध्ये नारळ फूल घेऊन स्वामी महाराजांना विनंती करायची आहे. जसा मी संकल्प केला आहे की म्हणजे जसा मी तुम्हाला संकल्प सांगितला आहे त्या पद्धतीने संकल्प करा किंवा स्वामी महाराजांना म्हणा, स्वामी महाराज ह्या गुरुपौर्णिमेपासून तर पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला मी माझं गुरुपद देत आहे. माझं गुरुपद घ्या तुम्ही आणि मला माझ्याकडून जास्तीत जास्त सेवा करून घ्या असं म्हणायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थम जठरे धारायमहम शिरसा धारायमहम. हा मंत्र तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांना म्हणायचा आहे आणि स्वामी महाराजांना गुरुपद स्वीकारण्याची विनंती करायची आहे आणि योग्य मार्गदर्शन आणि माझ्याकडून जास्तीत जास्त सेवा करून घ्या, दानधर्म करून घ्या अशा प्रकारे स्वामी महाराजांना विनंती करायची आहे.
अशा प्रकारे तुम्हाला ह्या गुरुपौर्णिमेपासून तर पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत स्वामी तुम्ही माझे गुरुपद स्वीकारा आणि स्वामींना हे गुरुपद तुम्हाला द्यायचं आहे. तुम्हीच माझे गुरु आहात, तुम्हीच माझे सद्गुरू आहात. आजपासून तुम्हाला माझा योगक्षेम चालवण्याची मी जबाबदारी देत आहे. गुरु दक्षिणा म्हणून तुम्ही माझ्याकडून सेवा करून घ्या, नामस्मरण करून घ्या. भक्ती आणि सदाचार आणि आज्ञापालन मी करीन आणि माझ्या हातून धर्मकार्य घडू दे. माझ्यातला जो काही अहंकार आहे त्याचा नाश घडू दे. मला सत्सत विवेक बुद्धी प्राप्त करा, मला भक्ती प्रदान करा आणि जास्तीत जास्त सेवा आणि माझ्याकडून नामस्मरण करून घ्या. अशा प्रकारे तुम्हाला गुरुपद द्यायचं आहे स्वामी महाराजांना. तर अशा प्रकारे गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी श्रद्धा, भक्ती आणि विश्वासाने गुरुपद केल्यास गुरूंची कृपा प्राप्त होत असते, अशी ही धार्मिक मान्यता आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर कृपया व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री दत्त जय श्री गुरुदेव दत्त असं नक्की लिहा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या कुटुंबियांसोबत, मित्रपरिवारासोबत शेअर करा. आणि अशाच धार्मिक, आध्यात्मिक आणि भक्तिमय व्हिडिओसाठी स्वामी कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त हा जप नक्की लिहा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन भक्तिमय आणि आध्यात्मिक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.